डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। मुंबईकरांना सीएनजी दरवाढीचा पुन्हा फटका। सीएनजी 2 रुपयांनी महागला। 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वाढ। दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपयांवर। घरगुती पाईप गॅसच्या दरामध्ये 50 पैशांची वाढ। महानगर गॅसचे नवे दर लागू। घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपये। मनोज जरांगे आजपासून रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषणावर। सरकारला दिलेली वेळ संपली। लेखी आश्वासनाशिवाय आता मागे हटणार नाही, जरांगे ठाम। स्वतंत्र मराठा मंत्रालय आणि सारथीच्या बंद झालेल्या योजना सुरू करण्याची जरांगेंची मागणी। उपोषणापूर्वी मंत्री विखे आणि प्रांताधिकारी जरांगेंना भेटणार। मागण्यांचं लेखी पत्र देणार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू। जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका। बोगस ओबीसी आमच्यामध्ये आल्यास समाज पेटून उठेल। बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या? जरांगेंचा शिष्टमंडळाला थेट सवाल। महाराष्ट्रामध्ये 58 लाख नोंदी सापडल्यात, मग दाखले वाटपामध्ये दिरंगाई का? जरांगे आक्रमक। कुणबी प्रमाणपत्र थांबवण्यासाठी वरून आदेश नाहीत। अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे दाखल्यांना उशीर। संबंधितांवर कारवाई होणार। विखे पाटलांचं आश्वासन। हैदराबाद गॅझेटसह सातारा संस्थांचं गॅझेट लागू करा। जरांगेंची मागणी। तर हैदराबाद गॅझेटचं प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित, त्यामुळे सातारा गॅझेटला कायदेशीर अडथळा येऊ शकतो, विखेंचं वक्तव्य। मराठा आंदोलकांवरील 567 गुन्हे मागे, तर 191 गुन्हे कोर्टामध्ये प्रलंबित। गंभीर गुन्ह्यांबाबतही मार्ग काढणार। विखे पाटलांचं आश्वासन। तर आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, जरांगेंची मागणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। प्राजक्त तनपुरे भाजपत जाणार। दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार। पुण्यात विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू, तर 10 ते 12 जणांवर उपचार सुरू। या प्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत। आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। पुणे विषारी दारू प्रकरणी 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी। अटकेतील आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग, तर हडपसर पोलीस ठाण्यामधील 3 पोलीस अधिकारी निलंबित। नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण। आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। तपास यंत्रणा न्यायालयामध्ये निदा खानचे डिजिटल पुरावे सादर करणार। विधान परिषदेच्या 2 ऐवजी 3 जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही। पुणे, रायगड, परभणीच्या जागेची मागणी। सुरेंद्र पवार मुख्यमंत्र्यांशी बोलून अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। हम साथ साथ है। तटकरे आणि माझ्यामध्ये कोणताही वाद झाला नव्हता। बैठकीदरम्यानच्या चर्चेला वाद बोलू शकत नाही। भुजबळ आणि तटकरेंनी वादाच्या चर्चा फेटाळल्या। रायगडच्या जागेवरून महायुतीमध्ये खलबतं। तटकरे शिंदे भेटीमध्ये रायगडच्या जागेबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। भरत गोगावलेंनी मदत करावी, तटकरेंची थेट शिंदेंना विनंती। तर गोगावलेंशी बोलून निर्णय घेऊ, शिंदेंचं आश्वासन। पुण्यातील खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची एनडीए ऐतिहासिक 150वी पासिंग आउट परेड। देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची उपस्थिती। तुळजाभवानी मंदिरामध्ये 2 दिवस VIP पासेस बंद असणार। राजकीय दबाव आणल्यास थेट गुन्हा दाखल होणार। अधिक ज्येष्ठ पौर्णिमा उत्सव आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय। बुलडाणामधील मृत मुलगी जिवंत परतल्याचं प्रकरण। हत्येच्या आरोपातून वडील भाऊ दोषमुक्त। आज कारागृहातून दोघांची सुटका होणार। सबळ पुरावा नसतानाही दोघांना पोलिसांनी अटक करून तुरुंगामध्ये टाकलं होतं। यवतमाळमध्ये उष्माघातानं 5 वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय। नेरसह महागाव तालुक्यामधल्या नागरिकांचा समावेश। आतापर्यंत उष्माघातानं 11 बळी गेल्याचा संशय।
राजस्थानचा 7 विकेट्सचा पराभव करत गुजरातची फायनलमध्ये एंट्री. फायनलमध्ये आता 31 तारखेला बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत. शुभमन गिलचं शतक तर वैभव सूर्यवंशीची 96 धावांची खेळी व्यर्थ. डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार. प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.